समान वाटले तर किती आंबे शिल्लक राहील? मग यासाठी आपल्याला डझन म्हणजे माहित पाहिजे. मग बघा, एक डझन म्हणजे किती? तर बघा, एक डझन म्हणजे 12 आंबे. ठीक आहे, एक डझन म्हणजे 12. इथे आपल्याला किती सांगितले? 4 डझन. मग 4 डझन म्हणजे किती? बघा, 4 डझन आंबे म्हणजे काय? 12 गुणिले 4 करायचं. मग बघा, 5 चोक 48. 4 डझन म्हणजे 48 आंबे. आता हे आंबे 9 मुलांना समान वाटायचे. मग बघा, वाटायचे म्हणजे काय? भागाकार. मग 9 ने 48 ला भागायचं. 9 5 45. 9च्या पाड्यामध्ये 48 नाही आहे, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या 45. मग 9 5 45. आता तुम्ही 5 गेले, बाकी आली ती 4तून 4 गेले 0. आपल्याला प्रश्न काय विचारलाय? तर किती आंबे शिल्लक राहतील? मग बघा, प्रत्येकाला म्हणजे 9 मुलांना प्रत्येकाला 5 5